मोठी बातमी समोर येते। धुळ्यात 40,000ची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। धुळ्यामध्ये 40,000ची रोकड जप्त केली आहे। राज्यातल्या अनेक भागांमध्ये निवडणुकांच्या काही तास आधी अशा पद्धतीने पैसे देऊन मतदारांना आमिष दाखवलं जातंय आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलीस सतत नाकाबंदी करतात, कारवाई करतात आणि अशात मग या रकमा पोलिसांना आढळत आहेत। धुळ्यातही 40,000ची रोकड जप्त केली आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण अहिर यांच्याकडून। भूषण, काय अपडेट्स आहेत? 40,000ची रोकड पोलिसांनी जप्त केली। नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर शिंदखेडा मतदारसंघ हा दिग्गजांचा मतदारसंघ मानला जातो आणि या ठिकाणी 40,500 रुपयांची रोकड या ठिकाणी पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेली आहे। संबंधित हा पैसे फेकून त्या ठिकाणाहून मतदान केंद्रावरून फरार झालेला आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत, परंतु आता 40,500 रुपयांची जी रोकड आहे ती मोठी रक्कम आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणखी उलाढाल होण्याची देखील शक्यता आहे। या मतदान केंद्रावरती आता निवडणूक प्रशासन भूषण, ज्याला ही रोकड फेकली होती त्याला ताब्यात घेतलंय का? त्याचा शोध घेतला जातोय का? जो संबंधित पैसे घेऊन आलेला होता तो त्या ठिकाणाहून पसार झालेला आहे पैसे फेकून, परंतु पोलीस प्रशासन आता त्याचा शोध घेत आहेत। तो कोण होता, त्यानंतर आणखी कोणी त्या ठिकाणी पैसे वाटपासाठी आहेत का तैनात, हे देखील बघणं पोलिसांतर्फे सुरू आहे। ठीक, धन्यवाद भूषण संपूर्ण माहितीसाठी। तर धुळ्यामध्ये मतदान केंद्राच्या परिसरातच 40,000ची रोकड पोलिसांनी जप्त केली। एक इसम हे पैसे घेऊन आला होता आणि तिथे ते पैसे फेकून तो फरार झालाय। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय हा त्याच ठिकाणचा व्हिडिओ आहे। पोलिसांकडून या नोटांची मोजदाद सुरू आहे। सध्या किती नेमकी किंमत आहे ते मोजलं जाते। त्यासोबत ज्या इसम हे सगळे पैसे घेऊन आला होता तो त्या ठिकाणाहून फरार असल्याची देखील माहिती समोर येते। मतदान केंद्र परिसरातच त्याने 49,000 रुपये टाकले आणि तो तिथून पसार झालेला आहे। साम टीव्हीवर एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ। जी रोकड त्यानं मतदान केंद्र परिसरात टाकली होती ती मोजण्याचं काम पोलीस करतात। त्या इसमाला शोधण्याचा प्रयत्नही सुरू आहे। तो पसार झालाय, पैसे मतदान केंद्राबाहेर टाकले आणि त्यानंतर तो तिथून पळून गेला। सध्या त्याचा शोध घेतला जातोय। काही वेळापूर्वीच बीडमध्ये सुद्धा पेठ भागात अशाच पद्धतीनं स्कूटीच्या डिक्कीतून पैसे जप्त केले होते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।